नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे ती क्रीडा विश्वातून. विश्वविजेता होण्यासाठी भारत फक्त एक पाऊल दूर आहे. महाअंतिम सामन्यामध्ये टीम इंडिया समोर न्यूझीलंडचं आव्हान आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा महामुकाबला रंगतोय. आता कोण विश्वविजेता होणार याकडे लक्ष आहे. भारत या विश्वविजेतेपदावर नाव करण्यासाठी अवघं एक पाऊल दूर आहे. तर या महाअंतिम सामन्यासंदर्भात रायगड जिल्ह्यामधल्या खेळाडूंशी आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी संवाद साधलाय. आपण बघूया. भारत आणि न्यूझीलंड मध्ये आज अंतिम सामना होतो. या अंतिम सामन्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कोण इतिहास रचणार आणि कोण विश्वविजेता होणार. मात्र या सामन्याबद्दल ग्रामीण क्रिकेटपटूंना नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. आता अंतिम सामना होतोय भारत आणि न्यूझीलंड. खरं तर सलग दुसऱ्यांदा विजेता होण्याचा संधी भारताकडे आहे, तर पहिल्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी न्यूझीलंडकडे आहे. काय आत्मविश्वास आहे? आम्हाला आमच्या टीमवर पूर्ण विश्वास आहे. विजय हा भारताचा होणार. हा आजचा ऐतिहासिक विजय हा भारताचाच आहे. नक्कीच बघितलं तर विजय भारताचा होईल. तुला नेमकं काय वाटतंय, कोण फॉर्म मध्ये चाललाय, कोण चांगले विकेट घेईल? आपल्या संघामध्ये असणारे खेळाडू संजू सॅमसंग असू द्या, तो चांगला उत्तमरित्या फॉर्म मध्ये आहे. त्याचप्रमाणे आपला कर्णधार सूर्यकुमार यादव हा सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये आहे. तसेच गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह आहे. त्याच्यासारखा तर गोलंदाज पूर्ण विश्वामध्ये नाही आहे. नक्कीच आपण 100% आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच. आजचा सामना खूप रंगतदार होणार आहे असं मला तरी वाटतंय. कारण बुमराहच्या 4 ओव्हर ह्या खूप महत्त्वाच्या असतील. तसेच संजू सॅमसनचा फॉर्म, तसेच जर का ह्याला सूर्यकुमार यादवला जर बॅटिंगचा फॉर्म मध्ये यायचं असेल तर ही संधी आहे फायनलमध्ये खेळण्याची. अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड. आणि या सगळ्या महाअंतिम सामन्यासंदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत प्रतिनिधी आयुष शेटे जोडले गेलेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आयुष, महाअंतिम सामना आहे, सगळेच जण प्रचंड उत्साहात आहेत. एकंदरीत काय सांगता येईल? मैदानाचा विचार करता, खेळाडूंचा विचार करता भारत विजयापासून किती दूर आहे असं म्हणता येईल? हे विश्वचषक 20 संघांचं होतं. 20 मधले 8 संघ पुढे गेले. 4 संघ उपांत्य फेरीत पोहोचले नंतर, आणि आता फक्त 2 संघ राहिलेत, भारत आणि न्यूझीलंड. तसं बघायला गेलं तर भारत आणि न्यूझीलंड हे पूर्णपणे वेगळे देश आहेत. भारत एक विशालकाय देश आहे, तर न्यूझीलंडची लोकसंख्या जवळपास 55 लाख आहे. असं म्हणतात की भारतासाठी क्रिकेट खेळायला भाग्य लागतं, पण दुसरीकडे न्यूझीलंडचे क्रिकेटर न्यूझीलंडसाठी खेळतात, पण त्यासोबत नोकरी देखील करतात. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये खूप वैविध्य आहे. पण दोन्ही संघांमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे ICC टुर्नामेंट्समध्ये मोठ्या मोठ्या संघांना गार करणं. भारतासाठी कोण महत्त्वाचं ठरलं तर भारतासाठी संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, शिवम दुबे, हार्दिक पांड्या यांची उत्कृष्ट कामगिरी राहिली. त्यामुळे भारत निवांतपणे आपण म्हणता येईल की अंतिम फेरीत पोहोचला. तर न्यूझीलंडसाठी फिन ॲलन, टीम सायफर्ड, मॅट हेनरी, सचिन रवींद्र आणि कर्णधार मिचेल सँटनर यांनी खूप उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी सातत्याने कामगिरी करून न्यूझीलंडला अंतिम फेरीत आणलं असं म्हणता येईल. आयुष, आता जसं तुम्ही उल्लेख केलात की टीम इंडियामधले अनेक खेळाडू आहेत ज्यांच्या फॉर्मकडे सगळ्या चाहत्यांचं सुद्धा लक्ष आहे. कुठल्या खेळाडूंविषयी विशेषतः सांगता येईल? त्यांचे कुठले एक्स फॅक्टर या सगळ्यामध्ये महत्त्वाचे ठरतील? भारतासाठी बघायला गेलं तर संजू सॅमसन खूप महत्त्वाचा खेळाडू आहे, कारण तो गेल्या 2 मॅचेसमध्ये खूप चांगला खेळला आहे. जर तो 10 ओव्हर जरी टिकला तर सामना भारताच्या पारड्यात येऊ शकतो. दुसरा खेळाडू आहे तो म्हणजे जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह भारताचा एक इन्शुरन्स आहे असं आपण म्हणू शकतो, कारण जेव्हा पण सामना भारताच्या हातातून जातो तेव्हा तो सामना जसप्रीत बुमराह त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीने भारताच्या पारड्यात आणून सोडतो. आणि नंबर 3 ठरणार वरुण चक्रवर्तीचे गेले 3-4 सामने एवढे खास नाही गेलेत, पण तो वर्ल्ड नंबर 1 बॉलर आहे. आणि न्यूझीलंडच्या फलंदाजांना स्पिन गोलंदाजी खेळताना खूप प्रॉब्लेम्स येतात, आणि त्यामुळे तो एक एक्स फॅक्टर ठरू शकतो. जी, निश्चित. आयुष, आता मॅच सुरू होईलच आणि मग त्या पुढचे अपडेट सुद्धा आम्ही तुमच्याकडून घेऊ. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.